तर रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करू। सध्या जरी आपण भाजपमध्ये नसलो तरी आपला लवकरच प्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज भरतात। याच पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसे यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर एकनाथ खडसेंच्या बाबत संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीतनं भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे आज रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जासाठी हजर राहणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आहे। या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे सुद्धा आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? आज रक्षाताई अर्ज भरता आहेत आणि तुम्ही त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला हजर राहणार आहेत का? आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये अजून प्रवेश केलेला नाही, त्यामुळे रक्षाताई खडसेंचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मी उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही। भाऊ, आज रक्षाताईंनी आशीर्वाद घेतलेले आहेत आपले, काय यावेळेला तुम्ही आशीर्वाद दिलाय त्यांना? रक्षाताई गेले 10 वर्ष झाले संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करत आहे आणि या मतदारसंघात आणि पार्लमेंटमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे। एवढ्या लहान वयामध्ये इतकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्यामध्ये तिचा वरचा क्रमांक आहे। 36व्या वर्षी तिसऱ्यांदा तिला लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि प्रदेशाच्या नेत्यांच्या सहकार्यामुळे मिळाली आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी तिचा विजय होईल असा मला विश्वास आहे। आणि आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादामुळे रक्षाताई पूर्वीपेक्षा मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील असा मला विश्वास आहे। तुम्ही विजयाचा आशीर्वाद दिलाय त्यांना? माझी मुलगी आहे ती, त्यामुळे विजयाचा आशीर्वाद देणं न देणं यापेक्षा ती विजयी होईलच असा विश्वास बाळगणं हे महत्त्वाचं आहे। हो, दुसरीकडे एक अशी पण एक माहिती की रक्षा खडसेंसाठी आपण डमी अर्ज भरणार होता किंवा असं काही नोटीस आपण कागदपत्र गोळा केली आहेत? रक्षाताई खडसेंसाठी मी कोणताही डमी अर्ज आता भरणार नाही आहे। कागदपत्र जमा करणं हा भाग वेगळा असतो। अजून मी मला सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही आणि त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणेच मी काम करणारा माणूस आहे। मला असा अजूनही कुठलाही आदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा भाजपकडनं मिळालेला नाही। कागदपत्र नोटीस प्रमाणपत्र जे आहे ते मिळवलेली आहेत आणि आयत्या वेळेला जर काही अडचण आली तर एकनाथ खडसेंचं नाव समोर येऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा आता राजकीय राजकारणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।